एफडीएनं दूध भेसळखोरी विरोधात मोठी मोहीम राबवली आणि त्यानंतर आता एक वेगळा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा उभा राहिलेला आहे. तो म्हणजे दुधासाठी ठरवून दिलेली जी मानकं आहेत, दुधाची फॅट 3.2 असली पाहिजे आणि तिचा स्निग्धांश म्हणजे SNF 8.3 असला पाहिजे. तर आता शेतकऱ्यांचा प्रश्न वेगळा आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी थेट दुधाची धार काढलेली, गायीची धार काढलेली आहे, त्याच्यामध्ये मात्र तेवढा SNF आणि फॅट बसत नाही. मग त्या दुधाचं काय करायचं? माझ्याबरोबर महाराष्ट्र डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी शिंदे आहेत आणि त्याचबरोबर इतर दूध उत्पादक आहेत. अण्णा, नेमकी काय जी अडचण आहे ती नेमकी काय अडचण आहे? प्रथमतः मी आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब यांचं अभिनंदन करतो. कारण का की त्यांनी आत्ता जे काही नियम लागू केले त्याच्याप्रमाणे जे दूध संकलन चालू करायला सांगितलेलं आहे, तर हे त्यांचा उद्देश एकच आहे की खाणाऱ्याला दूध चांगल्या प्रतीचं मिळावं, निर्भेळ मिळावं, ही त्यांची भावना आहे. आणि त्यांच्या या भावनेला आम्ही सहमत आहोत. कारण का तर प्रत्येक लहान बाळाला दूध चांगलंच मिळालं पाहिजे. दुधात जे भेसळ, आता काही भेसळ झालेल्या आदरणीय मुंडे साहेबांनी पकडल्या, त्या पकडलेल्या भेसळात जर दूध, ते भेसळयुक्त दूध जर या बाळांच्या पोटात गेलं तर बाळाला आजार होणार आहेत, कॅन्सर होतोय, काय होतोय, आणि त्याच्यामुळंच रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळं आम्ही मुंडे साहेबांचं आभारच मानतो. परंतु आमची शेतकऱ्यांची एक व्यथा आहे की आज जी शासनाने नियम लागू केलेला आहे की दूध घेताना, दूध संकलन करताना हे शेतकऱ्याचं दूध हे 3.2 फॅट आणि 8.3 SNFच्या आत घ्यायचं नाही. पण आमची वस्तुस्थिती अशी आहे की हे दूध जर तुम्ही 10, 15, 20 गायी जर असतील तर काही गायींचं दूध 3 फॅटच्या खाली असेल, तर काही गायींचं दूध 4.0च्या पुढं असेल. हे शेतकरी आहेत ते मोठे आहेत, परंतु छोटे शेतकरी, आता आपण समक्ष पाहिले, या शेतकऱ्याकडे 2 दुधाच्या गायी आहेत. 2 गायींच्या धारा काढल्यानंतर काय क्वालिटी बसली हे आता समक्ष पाहिलेलं आहे. यांचं दूध जर या शासनाच्या नियमाप्रमाणे जर 3.2 आणि 8.3 बसत नसेल तर ह्या दुधाचं आम्ही काय करायचं, किंवा त्या शेतकऱ्याचं काय करायचं? मोठे शेतकरी ऍडजस्ट करून दूध जाते, पण या बारक्या शेतकऱ्यांवर, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आहेत हो. शासन काय म्हणते की महिलांना 1500 रुपये दिले पाहिजेत का, तर त्या गरीब आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही सुविधा मिळाल्या पाहिजेत. पण आज अल्पभूधारक शेतकरी दुधाच्या बाबतीत रस्त्यावर आलेला. ह्या दुधाचं त्यांनी काय करायचं सांगा ना तुम्ही. अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे हा. अ, ह्याला अनुसरून एक करूयात, कारण जे समोरासमोर आपण चेक केलेलं आहे, काही शेतकरी आहेत. तुमचं दूध किती बसलं? 2-7 2.7 आणि 8. 7 7.7. मला एक सांगा, त्याचा दर किती? दर आता 36 रुपये काय ते. 36. त्याला 36 रुपये दर आहे. बरं. आणि बसतच नाही. तो इथं बसत नाही, परंतु आम्ही काय करतो की ऍडजस्ट नाही, ते ठीक आहे, ते बसतच नाही. बसतच नाही दर त्यांचा दर म्हणजे दूध संकलनच करू शकत नाहीत आम्ही त्याच त्यांचं. दुधाचा संकलन. पण नाहीच करू कोणती शकत. गाय आहे? जर्सी आणि किती वर्षापासून तुमच्याकडे ती गाय आहे? आता 2 वर्ष झालं. मग आधी किती फॅट बसवली? नाही एवढीच क्वालिटीच तेवढी आहे तिला. क्वालिटीच तेवढी. हम्म. अजून कोणाची बसवली आता? तुमची. आता तुमच्या तर गोट्यातनच आपण दूध काढलं की तुमची किती बसली? 3-2 3.2 आणि 7-9 म्हणजे ती पण 8 मध्ये बसली नाही, 8.3 मध्ये बसली नाही. बर. त्याला किती दर मिळतो? 36 आणि दर किती? 39 रुपये ना? 3 रुपये तुम्हाला कमी 3 बसले. रुपये फरक पडतो. आता अण्णांकडे यायचं. अण्णा, मला एक सांगा की एक म्हणजे SNF कमी झाला की 1 रुपया तुम्ही कमी देता, तुम्ही म्हणजे दूध प्रक्रिया. ज्यावेळी सरकारकडून तुम्ही अनुदान घेतलं प्रकल्पांनी, बरोबर. त्यावेळी मात्र 8.4 फॅट बसवून SNF बसवून घेतलं. हा. त्यावेळेस ते कसं जुळलं होतं सगळं? नाही काय झालेलं आहे की त्यावेळेस, आता स्पष्टच बोलायचं म्हटलं तर ह्यांचं दूध कुठं म्हणजे फेकून देण्यापेक्षा आम्ही ऍडजस्ट करून, म्हणजे काय, म्हशीचं दूध घ्यायचं, बाहेरचं दूध घेऊन ह्या दुधात मिक्स करून ते कसं तरी शासनाच्या नियमात बसवायचं. पण हे अनलिगली आहे, सगळं चुकीचं आहे हे. कारण ह्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. हे दूध फेकून देण्यापेक्षा काहीतरी ऍडजस्ट करून आपण ते दूध संकलन ते आता करू. करता येणार नाही. आता करता येत नाही ना. आम्ही ज्यावेळेस संकलन करायला लागलो ना, आदरणीय मुंडे साहेबांची जर माणसं तिथं आली आणि त्यांनी जर चेक केलं तर ते आमच्यावर कारवाई करतील ना आता, की तुम्ही हे दूध कसं घेतलं. पूर्वी ते चालत होतं कारण कोणी बघत नव्हतं, पण आता बघायला लागल्यानंतर आम्हाला संकलन करता सुद्धा भीती वाटते ना. कारण दूध घालणारा पासून दूध घेणारा आणि परत जाताना पुढच्या डेअरीवाल्यांवर सर्वांना जबाबदार धरलं जातं. इथं हे दूध कुणी काढलं, कुणी घेतलं, पुढं कुठल्या संघाने घेतलं, हे तिन्ही साखळी संपूर्ण ह्यात गुंततायत ना. टँकर जरी समजा रस्त्याने अडवला, तो टँकर जर कमी बसला तर त्या टँकरवाल्यावर सुद्धा कारवाई होती आता.
हे आतापर्यंत हे खूप सगळं मोठं चालत संकट- होतं. खूप मोठं संकट आहे आमच्यावर म्हणजे शेतकऱ्यांवर. आमचं म्हणणं एकच आहे की शासनाने पूर्वी जो जार काढला होता त्या जार मध्ये काहीतरी बदल करावा आणि 3283च्या खालचं निदान कमीत कमी 3280चं तरी दूध घ्यावं अशी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. म्हणजे दूध उत्पादकांचं आणि डेअरी असोसिएशनचं असं म्हणणं आहे की 8.3 स्निग्धांश म्हणजे SNF आणि 3.2 जी फॅट आहे त्याच्याऐवजी 8 पर्यंत जर SNF ठेवला तर ते उत्तम प्रकारचं भेसळमुक्त दूध की जे खरं लोकांना अपेक्षित आहे ते दूध सगळ्यांना मिळू शकतं. अन्यथा ते दूध पुन्हा क्वालिटी वाढवायसाठी लोक पावडरची भेसळ करतात किंवा इतर युरिया वगैरे हे प्रमाण वाढलं. हा? युरिया आमच्या भागात नाही पण पावडर भेसळ चालत होती. पावडर पण भेसळ आता चालत होती. पावडर भेसळ म्हणजे बंद आहे. युरिया नसेल तर पावडरचं तरी भेसळ चालत होती. FDA न अतिशय उत्तम काम केलं आणि त्यामुळं आता ती भेसळ एक करता येत नाही पण मग दूध पण बसत नाही. दूध बसत नाही. हम्म. आमचं हेच म्हणणं आहे ना, कारण कसं होतंय की आता जे दूध नाकारलं जाते हे दूध नाकारलं जाऊ नये आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. आज कसं झालंय पशुखाद्याचे रेट वाढलेत, औषधाचे रेट वाढलेत, त्याच्यामुळे दुधाचा धंदा एकतर परवडणार. म्हणजे आज असं झालंय की आई भाकरी देणार आणि बाप भीक मागून देणार. दुधाचं करायचं काय? आम्ही दूध घेत नाही ते त्यांचं दूध बसत नाही, त्या दुधाचं त्यांनी करायचं काय? हा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे आणि हा गंभीर प्रश्न सोडवायसाठी तुमच्या माध्यमातून शासनाकडे विनंती करून शासनाकडे तुम्ही तुमचा पाठपुरावा करून ह्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची तुमच्याकडेच विनंती आहे. कारण आम्ही शासनापर्यंत काही शेतकरी पोचू शकत नाहीत. ही पोचवायची जबाबदारी तुमची आहे असं आम्ही विनंती करतो तुम्हाला की शासनापर्यंत पोचवा आणि ह्या आमच्या अल्प शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कुठंतरी थांबवायचं काम तुम्ही करावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. तुम्ही शासनाकडे करा. दूध उत्पादक शेतकरी आहात, मला एक सांगा की ते दूध बसवायसाठी कधी तुम्ही पावडर नाही नाही नाही, कधीच नाही. मग ते दूध कसं घेतलं जातं? हे असंच आहे पुढे rotation. नको. आहे, आहे. चालत होतं. पूर्वी हे दूध चालत होतं आम्ही सरासरीत घेत होतो ना. आता ह्यांचं कमी बस म्हणजे असं आहे की 10 जर गायी असतील तर त्या 10 गायींपैकी 7 गायांचं जर ह्या ठरलेल्या मानकानुसार दूध बसत असेल तर 3 गायांचं दूध त्यामध्ये ऍडजस्ट व्हायचं. ज्या ठिकाणी ऍडजस्ट होत नव्हतं त्या ठिकाणी पावडर त्याच प्रकल्पातली तयार केलेली लोक वापरत होते. आणि जर आता पूर्ण भेसळमुक्त दूध पाहिजे असेल तर जे खरोखर ओरिजिनली गायीच्या दुधातून कासेतून आलेलं दूध आहे त्या दुधाचा जसा SNF दिसतोय तशा स्वरूपाचं ते स्वीकारावं अशी या शेतकऱ्यांची मागणी एकदम वेगळी आहे. शासनाच्या दृष्टीने तांत्रिक चुकीची आहे पण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ती अडचणीतल्या आणि गैरसोयीवरचा दिलासा आहे. सरकार यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल. पण गावागावात ज्या समस्या आहेत त्या अशा आहेत की भेसळमुक्त दूध पाहिजे असेल तर आम्हाला या अडचणीतून बाहेर काढा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.